चांगली असली ना तरच खावी वाटते बरं का. हो, नाही तर काय काय वेळेला आमच्या, मी प्रत्येक कीर्तनात बोलतो बरं का, नाही तर काय काय वेळेला आमच्या माता मामल्या भाज्या करतात, अहो मसाल्याची राख करतात पण चव येत नाही. डबेच्या डबे मसाला पण चव नाही कशाला. इथलं नाही सांगत बरं, नाही तर तुम्ही म्हणणार महाराज आमच्या गावामध्ये आहोत आमचं सांगतायत की काय. इथलं नाही. इथली भाजी कशी मस्त होती ना आजची. हो, यांच्याकडे जेवण होतं बरं का. हो, भोजन होतं महाराज. काय भाजी होती महाराज. अहो काय ती पनीरची भाजी यांना, काय ती उसळ, काय ते चटकदार महाराज, काय ते लाडू आणि ते काय ते पापड. अरे वा वा वा, जरा बरं वाटतंय ना, मस्त वाटतंय ना. जशी भाजी जर चांगली असली तर खावी वाटते, तशी कीर्तनामध्ये म्हणणारी मंडळी, वाजवणारी मंडळी जर चांगली असेल ना मायबाप, तर कीर्तन करायला आनंद वाटतो बरं का. म्हणून असं संगीत किती गोड आहे महाराज आपल्या देशात. लय संगीत गोड आहे. आपण वारीलाही जातो मुक्ताबाईच्या, पंढरपूरच्या, किती गोड संगीत असतं महाराज. आता किती गोड चाल म्हटली, जुनी चाल आहे बरं काही, तशी आपण चाली म्हणतो महाराज वारीमध्ये बरं का. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री गोड वाटलं ना महाराज. खरंच नक्की चांगलं आहे बरं का. अहो काय सुंदर संगीत होतं महाराज. आता वारीमध्ये लोकांनी भेसळ करायला सुरुवात करून दिली बरं. भेसळ केली महाराज. आता आम्ही बी वारीमध्ये जातो ना, तर ते अष्टगंध माळी विकणारे लोक असतात ना दादा, ते अष्टगंध माळी, ते कुंकुम वगैरे, ते गाण्यांचे कॅशिटी वगैरे विकतात ते व्यापारी. या व्यापारी लोकांनी महाराज 2-4 वर्षापासून एक उपक्रम सुरू केलाय. तो उपक्रम असा आहे की नवीन जे पिक्चरचे गाणे आले ना, त्या गाण्यावरची ज्ञानोबा तुकोबारायांचे शब्द बसवतात, त्याच्या कॅशिटी तयार करतात आणि नवीन चाली काढून त्या कॅशिटींचा खप करतात. आता कॅशिटींचं जरा ते बंद झालं बरं का. ते आता मोबाईल वरती सोडायला लागले महाराज, त्याच्यावरूनच पैसे कमवायला लागले. प्रत्येक वर्षाला पंढरपूरच्या मार्केटमध्ये नवीन गाणं येतं. मागच्या कोरोनाच्या पहिले एक आलं होतं पंढरपूरच्या मार्केटमध्ये. कोणतं होतं ते, तुम्ही ऐकलंच असेल ते. चांदन चांदन झालीला, चांदन झालीला, ऐकलंच असेल महाराज तुम्ही. आजच्या कोरोनाच्या पूर्वी नाही, थोडस 5-10 वर्षापूर्वी एक आलं होतं, 5-7 वर्षापूर्वी. तेव्हा का सोशल मीडिया, मोबाईल वगैरे जास्त नव्हतं. बँडवाले सुद्धा तेच गाणे लावायचे महाराज. मार्केटमध्ये लय चाललं बरं का, ते लय पूर्ण नाचायचे महाराज. त्याच्यावरनं कोणतं गाणं होतं ते देवाचं, हॅलो पांडुरंग बोलतोय, पांडुरंग का बाबूराव, पांडुरंग. एवढा सोपं आहे का महाराज देव आपल्याला फोनवरती बोलायला? एवढं सोपं नाही ना महाराज, पण तरी लोकांनी काढलं बरं का ते. अहो आमच्या रोहित महाराजांच्या दिंडीमध्ये तर एक म्हातारी होती महाराज. अहो सारखं एकच गाणं म्हणायची महाराज. तुमच्याकडे म्हातारीला काय म्हणता? म्हातारीच म्हणता ना, आमच्याकडे दल्ली म्हणता. हो, तर ते म्हातारे लोक लई कडक असतात बरं का. काही म्हातारे एवढ्या कडक महाराज, त्यांना काहीच नाही महाराज, बीपी नाही, शुगर नाही, काय लय लढाई करायला बी एक नंबर राहता बरं का ते. आमच्या रोहित महाराजांच्या दिंडीमध्ये एक म्हातारी होती, सारखं एकच गाणं म्हणायची महाराज. कोणतं? अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्हटलं बाई 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 बाई, ह्या बाईला, या म्हातारीला नंबर मिळाला तर मिळालाच कसा? ती म्हटली बाई माझ्याकडे तसा नंबर फिंबर तसं काय नाही म्हटले, पण आता एवढ्यावर थांबावं ना. ती पुढं म्हटली, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन,
घेतला मोबाईल लावते तुला फोन, ती पुढे म्हटली तुझी रे लय लय आठवण येते म्हणून विठोबा तुला मिस कॉल देते. अवघडी महाराज लय कडक राहता बरं का त्या. अहो म्हाताऱ्या काही सोपे आहेत महाराज. अहो ढगाला लागली लाइटिंग, मोठ्या मोठीची फायटिंग. अवघड महाराज. आता 26 जानेवारी गेली बरं का आमची. तर 26 जानेवारी मध्ये आमचे शिक्षक होते ना, मुख्याध्यापक वगैरे, ते म्हटले महाराज म्हटले तुमच्या हातून जरा झेंडा फडकवला पाहिजे, पोरांवर लेकरांवर जरा चांगले संस्कार पडतील. मग मी तिथं गेलो महाराज, झेंडा फडकवला. तर तिथं एक पोरगा होता महाराज, त्याने एक कविता म्हटली. आता ती कविता अशी होती 26 जानेवारी मध्ये, मेरे देश की धरती. आता असं आहे ना, तर तो पोरगा काय म्हटला माहितीये का, मेरे देश की बुड्डी, मेरे देश की बुड्डी खेले कबड्डी तोड़े सबकी हड्डी, मेरे देश की बुड्डी. अवघड महाराज, लय अवघड आहे. आता असलं नाही महाराज. पण आजच्या 10 ते 15 वर्षापूर्वी जर तुम्ही वारीला गेलात ना, तर एक गाणं माणसाच्या